महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजनेबद्दल एक महत्त्वाचा आणि तातडीचा अपडेट आहे. हे बघा, ही शेवटची संधी आहे. जर हे काम चुकलं तर कर्जमाफीचा फायदा गमवावा लागेल. ही तारीख खूप महत्त्वाची आहे, 23 मार्च. माहिती अपडेट करण्याची ही शेवटची संधी ठरू शकते. पण इतकी घाई का? कारण असं आहे की कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आहे. 23 फेब्रुवारीला ही प्रक्रिया सुरू झाली आणि आता ती संपत आली आहे. म्हणून 23 मार्च ही तारीख महत्त्वाची आहे. आणि खरी अडचण इथेच आहे. हजारो शेतकऱ्यांची आधार माहिती बँकांकडे अजूनही अपूर्ण आहे. हे बघा, गणित अगदी सोपं आहे. माहिती अपडेट झाली तर पात्र, नाहीतर थेट अपात्र ठरू शकता. मग आता प्रश्न हा आहे की नक्की काय करायला पाहिजे? कोणती पावलं उचलायला हवीत? ठीक आहे, तर आता लगेचच करायच्या 3 महत्त्वाच्या गोष्टी पाहूया. थोडक्यात काय? तर बँकेत किंवा सोसायटीत जाऊन तुमचा आयडी आणि आधार लिंक आहे का हे तपासा. एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ खरंच खूप कमी उरला आहे, त्यामुळे अजिबात उशीर करू नका. ही माहिती खूप महत्त्वाची आहे. ती तुमच्या ओळखीच्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे कुणाचंच नुकसान होणार नाही.